नमस्कार, मी अलका. मुरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. मी आज ब्रेडपासून रेसिपी करते. ब्रेड म्हटलं म्हणजे आपण नेहमी ब्रेड सँडविचेस वेगवेगळ्या प्रकारचे करतो किंवा ब्रेड रोल करतो, ब्रेड पकोडे करतो, तिखटच पदार्थ, झणझणीत पदार्थ करतो. जनरली सगळ्यांना आवडतात म्हणून. पण आजची रेसिपी मी गोड पदार्थ करते ब्रेडपासून. ब्रेडपासून गोड पदार्थ फार कमी केले जातात, पण ज्यांना गोड आवडतं त्यांना हा पदार्थ नक्कीच आवडेल. मी ब्रेड करते आणि ब्रेडचा हलवा अतिशय सोपा, साधा आणि पटकन होईल असा आहे. 3 इन्ग्रेडियंट्स फक्त त्याला लागणार आहेत: ब्रेड, दूध आणि साखर. 3 इन्ग्रेडियंट्समध्ये हा हलवा तयार होतो. त्याला तर बघूया ब्रेड हलवा कसा करायचा आणि काय काय लागणार आहे त्याला ते आपण बघूया. हे बघा, प्रथम आपल्याला ब्रेड लागणार आहे. इथे मी स्लाइस ब्रेड घेतला आहे, 8 स्लाइस घेतला आहेत. कुठलाही ब्रेड वापरू शकता तुम्ही. त्याला कडा असलेला ब्रेड चांगला, मैद्याचा आहे, आट्याचा आहे, कुठलाही वापरू शकता. नंतर आपल्याला अर्धा बाउल साखर, तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता, तुमच्या गोड जसं हवं तसं. 1 कप दूध घेतलं आहे, ते पण कमी जास्त करू शकता. तर साजूक तूप लागणार आहे. नंतर ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू घेतले, थोडेसे भाजून घेतले आणि जायफळाची पावडर घेतली. आता हे सगळे पदार्थ आपल्याला हलवा करायला लागणार आहे. आता हे जी साखर आहे त्या साखरेचं मी कॅरमल करणार आहे. तर ते कॅरमल कसं करायचं ते करताना मी आपल्याला दाखवेन. तर आता चालू करूया. ब्रेड स्लाइसेसचे जे आधी तुकडे करून घ्यावे लागतील. ते तुकडे साधे करायचे आहेत आपल्याला. तुकडे हातानेच तुकडे करून घ्यायचे आहेत. ते करून घेते मी आणि मग पुढे काय करायचं आहे बघूया. हे बघा, 8 स्लाइसचे मी तुकडे करून घेतले मध्यम आकाराचे. आता ते साजूक तूप घ्यायचं 2 टेबलस्पून कढईमध्ये आणि त्याच्यावरती चांगले कुरकुरीत लालसर असे परतून घ्यायचे. आणि मग आपल्याला साखरेपासून कॅरमल कसं करायचं आहे त्यानंतर बघूया. हे बघा, पॅनमध्ये आता 2 टेबलस्पून तूप घातलं आहे. तूप विरघळलं की त्याच्यामध्ये आपण ब्रेडचे तुकडे घालूया. मंद गॅसवरती कुरकुरीत लाल होईस्तर ते परतून घ्यायचे. हे बघा, छान कुरकुरीत तुपावरती खमंग वास येतोय. काढून घेते आता मी. आता भाजलेला ब्रेड काढून घेतला, त्याच पॅनमध्ये आपण कॅरमल करूया साखरेचं. हे बघा, साखर कोरडीच, काही त्याच्यात पाणी नाही किंवा दूध नाही, काही नाही. हे असं पसरून घ्यायचं. साखर आपोआप हीटने विरघळेल. मग विरघळल्यावरती ती पातळ झाली की मग त्याच्यात दूध टाकायचं आहे. हे बघा, कढईमध्ये अशी साखर पसरून घेतली होती, ती आपोआप विरघळली आहे, त्याला हलवलं नाही आहे. आता कलर आला आहे त्याला, बघा. आता त्याचं मिक्स करते आणि आता दूध ओतायचं आहे त्याच्यात. ह्याला कॅरमल म्हणायचं. सारखा कलर येतो आणि त्याचं टेस्ट काहीतरी वेगळी मस्त लागते. तुम्ही त्याच्यामध्ये ब्राऊन शुगर मिळते ती वापरू शकता किंवा साधी शुगर वापरू शकता, काही करू शकता. आता हे थोडं मेल्ट झालं, आपोआप मेल्ट होणारच आहे दुधामध्ये. कलर आला आहे. आता मी त्याच्यामध्ये 1 कप दूध घेतलं आहे. ते दूध त्याच्यामध्ये टाकते. हळूहळू टाकावं लागेल. हे बघा, छान दूध टाकून मिक्स करून घेतलं आहे. दूध टाकताना हळूहळू टाकायचं, लक्षात ठेवायला पाहिजे. आता जायफळ पावडर टाकते थोडीशी आणि हे ब्रेडचे तुकडे घेऊन ते टाकायचे त्याच्यामध्ये आणि हे हलवत राहायचं आहे. आता आपल्याला घट्ट होईस्तोवर हलवत राहायचं आहे. हे बघा, मंद गॅसवर परतलं. सगळा ब्रेड कडक वाटत होता ना, कसा छान मऊसर शिजला आहे. आता त्याच्यामध्ये झाकण ठेवून थोडं बारीक गॅसवरती शिजवून घेऊ. म्हणजे घट्ट करायला पाहिजे तो थोडा. मग त्याच्यात बदाम, काजू घालून आपण हे करू. झाकण ठेवते आता मी. हे बघा, झालं आहे छान. मध्ये असा गोळा व्हायला लागला आहे. थंड झाल्यावर आणखीन घट्ट होईल. आता त्याच्यामध्ये थोडेसे काजू घालून घेऊया आणि थोडंसं तूप घालूया, साजूक तूप. थोडा घट्ट आणखीन करून घेऊन मी सर्विंग टेबलावरती घेते कढई. बघा, ब्रेडचा हलवा झालेला आहे. आता मी सर्विंग डिशमध्ये काढून घेतो. थोडेसे काजू लावून घेऊया. आत्ता जरी तो ढिला वाटला ना हलवा, तरी थंड झाला ना की तो मस्त होईल खायला. हे बघा, ब्रेडपासून केलेला स्वीट डिश
ब्रेड हलवा तयार आहे. बघा कसा दिसतोय. आजची रेसिपी तुम्ही बघितलीच असेल, ब्रेडचा हलवा. हा झटपट होणारी रेसिपी आहे. 2-3 इन्ग्रेडियंट्समध्येच झालेली आहे. आणि काही वेळेला काय होतं की ब्रेड घरामध्ये उरलेला असतो, आणखी मुलांना काहीतरी गोड द्यायचं असं होतं, पण काही आणलेलं नसतं किंवा अशी करायची झटपट करायची तयारी पण नसते. अशा वेळेला ब्रेड असेल घरात तर हा झटपट हा गोड पदार्थ करू शकता तुम्ही. मुलांना आवडेल, नक्कीच आवडेल. तर करून बघा. साजूक तूप वरनं घातलेलं आहे, त्यामुळे ते एकदम खमंग आणि छान लागतो तो. आणि तुम्ही साखर कमी जास्त त्याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या प्रमाणे करू शकता. तर नक्कीच करून बघा. झटपट होणारा पदार्थ आहे. कशी का वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.